लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाफेड NCCF कांदा खरेदीत मोठा घोटाळा झाला असून संबंधित घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। नाफेड NCCF FPC अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारची मोठी फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। पिंपळगाव बसवंत येथील विश्वास मोरे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 10 वर्षात तब्बल 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राने किंमत स्थिरीकरण योजनेतून नाफेड व NCCF यांच्या मार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची योजना आखली होती। मात्र त्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता व्यापाऱ्यांनाही स्वस्त दरात खरेदी केलेला कांदा शेतकऱ्यांचा कांदा म्हणून दाखवला। स्वस्त दरात कांदा खरेदी करून तो वाढीव दराने केंद्राला विकून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला असा आरोप आहे। या प्रकरणी मोरे यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, पण पोलिसांनी चौकशीस टाळाटाळ केली होती। त्यामुळे मोरे हायकोर्टात गेले। त्यामुळे या घोटाळ्याचे हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिल्याने तपासात नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।